सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे। या अनुभवातून आपल्याला कळणार आहे की स्वामी सेवा का करावी आणि स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्याला काय मिळतं। त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। हा अनुभव पूजा गायकवाड ताईंचा आहे। खूप सुंदर अनुभव आहे आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे। आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करावे, कारण स्वामींचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर मग अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। खरंच आज मी तुमच्यासोबत जी काही बोलत आहे ती फक्त आणि फक्त स्वामी कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने, नाहीतर या जगामध्ये माझं आज पूर्ण कुटुंब नसतं। स्वामींचा खूप मोठा मला शक्ती आधार आहे, ती वेळोवेळी मला जाणवली आहे। असाच एक भयानक आमच्यासोबत घडलेली घटना मी तुम्हाला सांगणार आहे। मी स्वामी सेवेमध्ये कशी आले तर घरामध्ये खूप भांडणं होत होती, वादविवाद होत होता। माझे आणि माझ्या जावेचे अजिबात जमत नव्हते। माझी मनस्थिती स्थिर राहत नव्हती। लग्नाच्या अगोदरच मी स्वामींची सेवा करायची, स्वामी सेवेत होती, पण लग्न झाल्यानंतर जॉईंट फॅमिली आणि सर्व जबाबदाऱ्या, त्यामुळे माझी स्वामी सेवा ही पूर्णपणे बंद झाली होती। पण माझ्या घरामध्ये स्वामींचा मी फोटो ठेवलेला होता। मी रोज मुजरा करून पाया पडायची आणि नामस्मरण ही सेवा करायची। आणि या सेवेतच नंतर घरात खूप अडचण दुःख येऊ लागले। माझ्या मुलाचाही अपघात झाला। त्यानंतर मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही वेगळे निघलो। वेगळे निघाल्यानंतर खूप अडचणी येत होत्या आणि ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आता स्वामींचा आधार घ्यायचा होता, म्हणून मी माझी सेवा खूप वाढवली। गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, श्रीमद भागवत असे वेगवेगळे पारायण मी घरात करू लागले। घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली आणि स्वामींच्या कृपेने एक एक प्रश्न हळूहळू सुटत गेला आणि त्यामुळे घरातील सर्वांचा देखील स्वामींवरती विश्वास बसला आणि तेही स्वामी सेवा करू लागले। आता माझे घर पूर्ण स्वामीमय झाले आहे। माझ्या मुलीचे लग्न देखील स्वामी कृपेने खूप छान पद्धतीने पार पडले आणि तिचे मिस्टरही खूप छान आहेत। काय झालं होतं ना, माझी मुलगी माहेरी आलेली होती। तिचे माहेरचे दिवस संपले, 8 दिवसाची सुट्टी काढून ती आली होती। आता ती मला बोलत होती की आई, तुम्ही मला सोडण्यासाठी चला आणि थोडंसं तुमचं फिरून होईल, मनही शांत होईल, काहीतरी वेगळं, रोज असं त्याच वातावरणात नका राहू, चला माझ्यासोबत चला आणि फिरून येऊया, असं ती आम्हाला खूप आग्रह करत होती। तिच्या आग्रहासाठी मी आणि माझे मिस्टर, तिची मुलगी असे आम्ही सर्वजण तिला सोडण्यासाठी पुणे येथे जाण्यासाठी निघालो। पण काय झालं ना की स्वामी अगोदरच संकेत देत होतात। स्वामी संकेत देतात पण आपल्याला ते कळत नाही, आपल्याला समजत नाही। माझा 2 दिवस झाला तेव्हा डावा डोळा हा खूप उडत होता। काय स्वामी संकेत देत होते, घडणाऱ्या गोष्टीची माहिती सांगत होते, पण मला ते काही कळालेच नाही। मी स्वामी म्हणले देखील, स्वामी काही अशुभ घडणार आहे का, काही वाईट घडणार आहे का, जर घडणार असेल तर तुम्हीच त्याचं निवारण करा, तुम्हाला सर्व काही माहीत आहे, तुम्ही सर्व जाणता, तुम्ही जे संकट असेल ते आमच्यापर्यंत येण्या अगोदरच ते तुम्ही दूर करावं, असं मी स्वामींना विनंती केली आणि आम्ही पहाटेच जाण्यासाठी निघणार होतो। मी सर्वांचा डब्बा वगैरे करून घेतला आणि जाताना स्वामींना मुजरा केला, स्वामी आमच्यासोबत तुम्ही चलावं, तुम्ही एकटे घरात राहू नका, आमच्यासोबत चला, आम्हाला तुमची गरज आहे, अशी मी स्वामींना विनंती केली। आणि निघणार तोच स्वामींपुढलं फूल खाली पडलं।
चला स्वामी आपल्यासोबत आले आहेत असं मनाला खूप छान वाटलं आणि धीर वाटलं. आता स्वामी आहे तर काही एक अशुभ घडणार नाही असं देखील वाटलं. आमचा प्रवास सुरू झाला. सकाळचं वातावरण खूप छान, प्रवासही खूप छान चालू होता. आम्ही स्वामींचं गाडीत नामस्मरण चालू होतं. टेप लावलेला होता. महाराजांचा तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र जप चालू होता. त्याच वेळेस काय झालं ना की डोळ्याची पापणी पडेल एवढ्या क्षणातच समोरून एक गाडी आली आणि आमच्या गाडीला इतका जोरामध्ये धडक दिली की आम्ही ती इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. धडक झाल्याबरोबर माझ्या तोंडात श्री स्वामी समर्थ महाराज वाचवा असा शब्द फुटला. खूप जोरात आवाज झाला. त्यानंतर आमचा जो ड्रायव्हर होता तो बेशुद्ध पडला होता आणि गाडीचा पूर्ण चुरा झाला होता. पण मी, माझी मुलगी, तिची छोटी मुलगी, मिस्टर आणि ड्रायव्हर असे आम्ही सर्वजण सुखरूप होतो. फक्त ड्रायव्हर चक्क पडला होता. मी त्याच्या कानामध्ये मोठ्याने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी असा आवाज करत होती. हा आवाज ऐकल्यानंतर त्यालाही शुद्ध आली आणि म्हणजे स्वामींनी आम्हाला कुणाला काही एक होऊ दिलं नाही. फक्त थोडंसं खरचटलं, कुठे जागोजागी थोडंसं लागलं, पण काही वाईट आमच्यासोबत घडलं नाही. सर्वजण म्हणायचे की एवढा जबर ॲक्सिडेंट झाला, किती गाडीही झाली, पण या गाडीतील यांना कसं काय झालं नाही, कसं होणार, कारण प्रत्यक्षात माझी स्वामी आई तिथे बसलेली होती. खरंच आमच्यापर्यंत जे दुःख, जे संकट येणार होतं, स्वामींनी ते उचलून अगोदरच फेकून असं वाटलं. खूप रडू येत होतं त्यावेळेस खूप. खरंच स्वामी सेवा केल्याने नेमकी काय मिळतं ना, तर खूप धन मिळतं, दौलत मिळतं असं नाही, पण जे काही असे संकट आहेत ना, स्वामी त्याचं निवारण अलगदपणे करतात. संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात, पण हे संकटाचं निवारण करण्यासाठी जी शक्ती, जे पाठबळ पाहिजे असतं ना, जो आधार, तो फक्त माझ्या स्वामींचा आहे. स्वामी नामात एवढी ताकद आहे. मी केंद्रात जे जे कार्यक्रम होतात, आरती होते, जी सेवा होते, त्या सर्वांमध्ये सहभागी होते. त्याचीच पुण्याई म्हणून आज माझं कुटुंब सुखरूप आहे. प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करावी. असे प्रत्येकाच्या जीवनात जे काही संकट येणार आहे ते स्वामी आई एका वाऱ्याच्या झुळीप्रमाणे बाहेर फेकून देणार. माझ्या स्वामींमध्ये खूप ताकद आहे. मला स्वामींचा खूप प्रचंड अनुभव आलेला आहे. माझा असा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. खरंच स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी त्याचं फळ नक्की देतात. श्री स्वामी समर्थ एवढं जरी नामस्मरण केलं ना तरी स्वामी त्याची परतफेड केल्याशिवाय राहत नाही. फक्त योग्य वेळेची वाट बघावी. योग्य वेळ आल्यानंतर स्वामी सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे. स्वामींवरती विश्वास ठेवा आणि श्रद्धेने स्वामींची भक्ती सेवा करा. असेच नवीन नवीन अनुभव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.